श्रीमद्भागवतम अध्याय 1 ऋषींचे प्रश्न। ओम नमो भगवते वासुदेवाय। जन्मादस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरय। तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि। हे प्रभो, हे वसुदेवनंदन, हे श्री कृष्णा, हे सर्वत्र स्थित भगवंता, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो। मी भगवान श्रीकृष्णांचे ध्यान करतो, कारण ते परम सत्य आहेत। तसेच या सृष्ट ब्रह्मांडाच्या उत्पत्ती स्थिती लयाचे आदी कारण आहेत। ते संपूर्ण सृष्टीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्ञाते आहेत। त्यांच्या पलीकडे कोणतेही कारण नाही, ते स्वतंत्र आहेत। त्यांनीच आदिजीव ब्रह्मदेवांच्या हृदयात वैदिक ज्ञान प्रदान केले। त्यांच्यामुळेच देवता आणि ऋषीमुनी अग्नीत जळाचा भास व्हावा किंवा जळावर स्थळाचा आभास व्हावा त्याप्रमाणे भ्रमात टाकले जातात। त्यांच्यामुळेच प्राकृतिक गुणांच्या क्षोभातून उत्पन्न झालेली भौतिक ब्रह्मांडे अशाश्वत असूनही शाश्वत भासतात। ते आपल्या भौतिक जगाच्या माईक सृजनाच्या पलीकडे असलेल्या दिव्य धामात शाश्वत स्थितीत विराजमान आहेत। मी त्या परम सत्य श्रीकृष्णांचे ध्यान करतो। तात्पर्य: पूर्ण पुरुषोत्तम भगवान वासुदेवांना केलेला प्रणाम प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांनाच प्राप्त होतो। भगवान वासुदेव साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत। ते वसुदेव आणि देवकी यांचे दिव्य पुत्र आहेत। या ग्रंथात हे सत्य अधिक विस्ताराने स्पष्ट केले जाईल। श्रील व्यासदेव या ठिकाणी निश्चितपणे सांगतात की भगवान श्रीकृष्ण आदी पुरुष आहेत। इतर सर्वजण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्यांचीच विस्तारित रूपे वा अंशांचे अंश आहेत। श्रील जीव गोस्वामी यांनी आपल्या कृष्ण संदर्भ या ग्रंथात हा विषय अधिक विस्ताराने स्पष्ट केला आहे। आदी जन्मा ब्रह्मदेवांनी ब्रह्मसंहितेत मुख्यतः भगवान श्रीकृष्णांचाच विषय स्पष्ट केला आहे। सामवेद उपनिषदात देखील सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण देवकीचे दिव्य पुत्र आहेत। म्हणून या प्रार्थनेत प्रथमच असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण आदी पुरुष आहेत। परमपुरुषाचे भगवंतांचे दिव्य नामकरण कृष्ण या शब्दाने केले जाते, कारण कृष्ण म्हणजे सर्वांना आकर्षित करणारे। भगवद्गीतेत अनेक ठिकाणी भगवान श्रीकृष्ण स्वतःला आदिपुरुष असे निश्चयाने म्हणतात। ही गोष्ट अर्जुन, देवर्षी नारद, व्यास महर्षी आणि इतरांनी मान्य केलेली आहे। पद्मपुराणात म्हटले आहे की भगवंतांच्या असंख्य नामापैकी कृष्ण हे प्रमुख नाव आहे। वासुदेव हे भगवंतांचे पूर्णांश आहेत आणि भगवंतांची सर्व वेगवेगळी स्वरूपे वासुदेवांचीच आहेत, हे या श्लोकात दर्शविले आहे। वासुदेव नाव विशेषतः वसुदेव तथा देवकी यांच्या दिव्यपुत्राला संबोधित करते। संन्यास जीवनात उन्नत अवस्थेला प्राप्त झालेले परमहंस श्रीकृष्णांचे अखंड ध्यान करतात। वासुदेव किंवा श्रीकृष्ण सर्व कारणांचे मूळ कारण आहेत। अस्तित्वात असणाऱ्या सर्व वस्तू भगवंतांपासून निर्माण होतात, याविषयीचे स्पष्टीकरण या ग्रंथाच्या पुढील अध्यायात केलेले आहे। या ग्रंथाला श्री चैतन्य महाप्रभूंनी अमल पुराण म्हटले आहे, कारण यात श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे वर्णन केलेले आहे। भागवताचा इतिहास फार महिमामय आहे। दिव्य ज्ञानाच्या
पूर्णत्वाअंती श्रील व्यासदेवांनी स्वतःचे आध्यात्मिक गुरु श्री नारद मुनी यांच्या निर्देशानुसार हा ग्रंथ लिहिला. श्रील व्यासदेवांनी वेदांचे 4 विभाग करून वैदिक वाङ्मय रचले. तसेच त्यांनी वेदांत सूत्रे, ब्रह्मसूत्रे, पुराणे आणि महाभारत इत्यादींची रचना केली. तरी देखील त्यांचे समाधान झाले नाही. ते समाधानी नाहीत हे त्यांच्या श्री गुरूंनी पाहिले आणि म्हणून महर्षी नारद मुनींनी त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीला लिहिण्याविषयी उपदेश केला. या दिव्य लीलांचे वर्णन विशेष करून या ग्रंथाच्या 10व्या स्कंदात केलेले आहे. परंतु तो महत्त्वाचा भाग समजण्याच्या स्थितीवर पोहोचण्यासाठी क्रमाक्रमाने जाणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ज्ञान विकसित होईल. तत्वनिष्ठ मनाला सृष्टीच्या उत्पत्तीचे मूळ समजून घेण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. रात्रीच्या वेळी तो आकाशातील तारे पाहतो आणि सहजच तेथील निवांशाविषयी मनाने विचार करतो. अशा प्रकारच्या जिज्ञासा असणे हे स्वाभाविकच आहे, कारण इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाची चेतना अधिक विकसित आहे. भागवताच्या ग्रंथकारांनी अशा जिज्ञासेला सरळ मार्गाने उत्तर दिलेले आहे. ते म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे सर्व सृष्टीचे आदिकारण आहेत. केवळ तेच ब्रह्मांडांचे निर्माते आहे. इतकेच नव्हे तर तेच ब्रह्मांडाचे लय करतेही आहेत. परमेश्वराच्या इच्छेने ठराविक वेळेला भौतिक सृष्टीची निर्मिती होते. काही काळपर्यंत या सृष्टीचे पालनपोषण केले जाते आणि नंतर त्यांच्याच इच्छेने संहार होतो. म्हणून विश्वातील किंवा ब्रह्मांडातील घडामोडीमागे भगवंतांची सर्वश्रेष्ठ इच्छा आहे. अर्थात नास्तिक किंवा निरीश्वरवादी लोकांच्या सृष्टीच्या निर्मात्यावर विश्वास नसतो. तथापि हा त्यांचा अविश्वास म्हणजे त्यांचे अल्पज्ञान होय. उदाहरणार्थ, आधुनिक वैज्ञानिकांनी आकाशातील उपग्रह निर्माण केले आहेत, परंतु कोणत्याही प्रकारे का होईना हे वैज्ञानिकांच्या नियंत्रणाखाली असणारे उपग्रह काही काळ तरंगत राहावेत म्हणून बाह्य अवकाशात फेकले जातात. अगदी त्याप्रमाणे ब्रह्मांडातील असंख्य तारे आणि ग्रह भगवंतांच्या कौशल्यामुळे नियंत्रित केले जातात. वैदिक वाङ्मयात म्हटले आहे की परम सत्य भगवंत अखिल चेतन प्राण्यांत सर्वश्रेष्ठ आहेत. ज्यांची प्रथम उत्पत्ती झाली त्या ब्रह्मदेवांपासून ते क्षुद्र मुंगीपर्यंत सर्वच व्यक्तिगत जीव आहेत. ब्रह्मदेवांच्याही पलीकडे व्यक्तिगत योग्यतेने पूर्ण असे इतर जीव देखील आहेत. त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा एक सर्वश्रेष्ठ सचेतन व्यक्ती आहेत. इतर प्राण्यांना व्यक्तिगत सत्ता आहे, तशीच भगवंतांचीही व्यक्तिगत सत्ता आहे. परंतु भगवंताजवळ पूर्ण रूपाने बुद्धिमत्ता आहे. तसेच ते अनंत उच्चतम अचिंत्य शक्तींनी युक्त आहेत. जर मनुष्याचा मेंदू आकाशातील उपग्रह निर्माण करू शकतो, तर अशी सहज कल्पना करता येते की मनुष्याच्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठतर बुद्धी अधिक श्रेष्ठतर उच्च श्रेणीच्या आश्चर्यकारक वस्तू निर्माण करू शकते. विवेकी मनुष्याला हे सहज पटेल, पण कट्टर निरीश्वरवाद्यांना हे म्हणणे कधी मान्य होत नाही. तथापि श्रील व्यासदेव त्या पर अथवा परमेश्वर अथवा भगवान म्हणून संबोधित केल्या जाणाऱ्या परम ज्ञानाला सादर प्रणाम करतात. विशेषतः भागवत व भगवद्गीता आणि व्यासदेवांनी संकलित केलेल्या शास्त्रांतून परमेश्वर हे स्वतः भगवान श्रीकृष्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भगवद्गीतेत भगवान म्हणतात, माझ्या पलीकडे कोणतेही परतत्व नाही. म्हणून व्यासदेव तत्क्षणी भगवान श्रीकृष्णांची परतत्व म्हणून आराधना करतात. श्रीकृष्णांच्या अलौकिक अशा दिव्य लीलांचे वर्णन 10व्या स्कंदात केलेले आहे. अनेक वेळा मूढ लोक लगेच 10व्या स्कंदाकडे वळतात आणि विशेषतः
ज्या 5 अध्यायात भगवंतांच्या रासलीलांचे वर्णन आहे त्यांचे पठण करू लागतात. महापुराण भागवताचा हा अत्यंत रहस्यमय भाग आहे. भगवंतांच्या दिव्य ज्ञानात पूर्णपणे निष्णात नसलेल्या मनुष्याच्या रासलीलेसारखा उपास्य दिव्य क्रीडाविषयी निश्चितपणे गैरसमज होतो. भगवंतांनी गोपसुंदरीशी संपन्न केलेल्या दिव्य प्रेमलीलांचा गैरअर्थ काढला जातो. हा विषय अतिशय दिव्य आहे आणि जे मुक्त पुरुष परमहंस स्थितीला क्रमाक्रमाने पोहोचलेले आहेत त्यांनाच या रासलीलेच्या दिव्यत्वाचा अनुभव होणे शक्य आहे. म्हणून भगवंतांच्या दिव्य लीलांचे तत्व समजण्याच्या स्तरावर येण्यासाठी व्यासदेवांनी वाचकाला अगोदर क्रमाक्रमाने आध्यात्मिक अनुभवांचा विकास करण्याची संधी दिली आहे. म्हणून व्यासदेव धीमही या गायत्री मंत्राचे हेतुतः आवाहन करतात. गायत्री मंत्र आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत झालेल्यांसाठी आहे. जेव्हा कोणी गायत्री मंत्राचा जप करण्यात यशस्वी होतो तेव्हाच त्याचा दिव्य स्थितीत प्रवेश होऊ शकतो. म्हणून मनुष्याने ब्राह्मणाचे गुण संपादन केले पाहिजेत आणि गायत्री मंत्राचा जप यशस्वीपणे करण्याकरता पूर्णपणे सत्वगुणात स्थित झाले पाहिजे. तेव्हाच त्याला भगवंताचे दिव्य नाम, यश, गुण इत्यादींचा दिव्य साक्षात्कार प्राप्त करता येईल. भागवत हे भगवंतांच्या अंतरंगा शक्तीद्वारा प्रादुर्भूत झालेले भगवंतांचे साहित्य रूप आहे. त्यांची ही शक्ती आपल्या अनुभवातील विश्वाचे सृजन करणाऱ्या बहिरंगा शक्तीहून सर्वथा भिन्न आहे. श्रील व्यासदेव या श्लोकात या 2 शक्तीमध्ये स्पष्टपणे भेद करतात. श्रील व्यासदेव येथे म्हणतात की सृजित अंतरंगा शक्ती सत्य आहे, तर भौतिक अस्तित्वाच्या रूपाने सृजित झालेली बहिरंगा शक्ती केवळ अनित्य आणि वाळवंटातील मृगजडाप्रमाणे माईक आहे. वाळवंटी प्रदेशात दिसणाऱ्या मृगजडात पाणी हे नसतेच, तो केवळ पाणी असल्याचा आभास असतो. वास्तविक पाणी अन्यत्र असते. व्यक्त सृष्टी सत्य भासते, परंतु ही बहिरंगा शक्तीची सृष्टी ज्या सत्यत्वाची केवळ छायारूप आहे ते सत्यत्व आध्यात्मिक जगात आहे. परमसत्य आध्यात्मिक जगात आहे, भौतिक जगात नाही. भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट सापेक्ष सत्य आहे. येथील कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व दुसऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे. ही भौतिक सृष्टी प्राकृतिक 3 गुणांची पारस्परिक क्रिया आहे आणि हे अस्थायी सृजन अशा स्वभावाचे आहे की ते सत्यत्वाचा भ्रम निर्माण करते. त्यामुळे ब्रह्मा, इंद्र, चंद्र इत्यादी देवतांसहित अनेक योनीतून फिरणाऱ्या बद्ध जीवांच्या गोंधळलेल्या मनात भ्रम उत्पन्न होतो. खरे पाहता व्यक्त जगात सत्यता नाही, येथे सत्यत्वाचा भास होतो. कारण त्याचे कारण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान जेथे आपल्या दिव्य परिकरांसह शाश्वत रूपाने स्थित आहेत त्या दिव्य जगातील सत्यत्व होय. गुंतागुंतींच्या रचनेचा शिल्पज्ञ स्वतः जरी त्या रचनेत भाग घेत नाही तरी त्याला सर्व कानेकोपरे माहीत असतात. कारण सर्व रचना त्याच्या आदेशावरून होत असते. त्याला सर्व गोष्टी प्रत्यक्ष नि अप्रत्यक्षपणे माहीत असतात. भगवंत या अखिल सृष्टीचे परम निर्माता आहेत आणि म्हणून सर्व कार्ये जरी देवी देवतांकडून केली जातात तरी भगवंतांना सर्व काने कोपरे माहीत असतात. ब्रह्मदेवांपासून ते लहानशा मुंगीपर्यंत कोणीही जीव या सृष्टीत स्वतंत्र नाही. परमेश्वराचा हात सर्वत्र दिसून येतो. सर्व भौतिक तत्वे आणि आध्यात्मिक स्फुल्लिंगे त्यांच्यापासूनच येतात. या भौतिक जगात जे जे काही निर्माण झालेले आहे ते सर्व परम सत्यापासून आलेल्या भौतिक व आध्यात्मिक या 2 शक्तींच्या परस्परावरील क्रियामुळे निर्माण झालेले आहे. ते परम सत्य म्हणजे श्रीकृष्ण होत. कोणी रसायनशास्त्रज्ञ आपल्या प्रयोगशाळेत हायड्रोजन
आणि ऑक्सिजन यांचे मिश्रण करून पाणी निर्माण करू शकतो. पण खरे पाहता तो जीव परमेश्वराच्या मार्गदर्शनाखालीच त्या प्रयोगशाळेत काम करतो. ज्या साधनांच्या साह्याने तो काम करतो त्या साधनांचा पुरवठा देखील भगवंतांकडूनच केलेला असतो. परमेश्वराला सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने ज्ञान असते. त्याला सगळा सूक्ष्म तपशील माहीत असतो. तो पूर्णपणे स्वतंत्र आहे. भगवंतांची तुलना सोन्याच्या खाणीशी करता येते आणि भौतिक निर्मितीची तुलना अलंकारांशी केली जाऊ शकते. उदाहरणार्थ अंगठी, हार, कुंडले इत्यादी. हार, अंगठी या वस्तू गुणात्मकदृष्ट्या खाणीतील सोन्याशी एकरूप आहेत, पण परिमाणात्मकदृष्ट्या खाणीतील सोने वेगळे आहे. म्हणून परमसत्य हे एकाच वेळी एकच असूनही भिन्नही आहे. परमसत्याची कोणीही समानता करू शकत नाही आणि त्याचवेळी परमसत्यापासून स्वतंत्र असे काहीही नाही. विश्वाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवांपासून अगदी खालच्या स्तरावरील क्षुद्र कीटकांपर्यंत जे सर्व बद्ध जीव आहेत ते लहान मोठे निर्माते आहेत, परंतु त्यापैकी कोणीही परमेश्वराहून स्वतंत्र नाही. भौतिकवादी मनुष्याची अशी चुकीची धारणा असते की स्वतःविना दुसरा कोणीही निर्माता नाही. यालाच माया, भ्रम किंवा मोह असे म्हणतात. अशा अल्पज्ञानी भौतिकवाद्याला स्वतःच्या इंद्रियापलीकडे असणारा कोणताही विषय दिसू शकत नाही. त्यामुळे त्याला असे वाटते की वरिष्ठ बुद्धिमत्तेच्या सहाय्या वाचून प्रकृती आपोआपच आकार घेत असते. श्रील व्यासदेवांनी या श्लोकात या गोष्टीचे खंडन केले आहे. ज्या अर्थी परमसत्यापासून सर्व गोष्टींचा उगम आहे त्या अर्थी कोणतीही वस्तू परमसत्यापासून स्वतंत्र नाही. ज्याप्रमाणे शरीर धारण करणाऱ्या शरीराविषयीची पूर्ण जाण असते, ज्याप्रमाणे शरीर धारण करणाऱ्याला शरीराविषयीची पूर्ण जाण असते, त्याप्रमाणे सृष्टी हे भगवंतांचे शरीर आहे. तेव्हा सृष्टीत जे काही घडते ते सर्व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने परम सत्य अशा भगवंतांना त्वरित समजते. श्रुतिमंत्रात असेही म्हटले आहे की परमसत्यात सर्व वस्तूंचा मूळ उगम आहे. सर्व पदार्थांचा उद्गम भगवंतापासूनच आहे. सर्वांचे पालनपोषण तेच करतात आणि शेवटी सर्व वस्तू त्यांच्याच ठिकाणी विलीन होतात. हा प्रकृतीचा नियम आहे. स्मृतिमंत्रात हेच तथ्य प्रस्थापित केले आहे. ब्रह्मदेवांच्या कालावधीच्या आरंभापासून जो प्रत्येक वस्तूचा उगम आहे, तसेच शेवटी प्रत्येक वस्तू ज्या कोशात प्रविष्ट होते तो उगम किंवा कोश म्हणजेच परमसत्य किंवा ब्रह्म होय. भौतिक वैज्ञानिक असे गृहीत धरतात की सूर्य हा ग्रहमालेचा मूळ उगम आहे, परंतु सूर्याचा उगम किंवा उत्पत्ती सांगण्यास ते असमर्थ आहेत. या श्लोकात मूळ उगमाचे स्पष्टीकरण केले आहे. वैदिक वाङ्मयानुसार ब्रह्मदेवांची सूर्याशी तुलना करता येत असली तरी तो काही मूळ निर्माता नाही. येथे असे म्हटले आहे की भगवंतांनी ब्रह्मदेवांना वैदिक ज्ञानाची शिकवण दिली. कोणी असे प्रतिपादन करील की ब्रह्मदेव हे आदिजीव असल्याने त्यांना कोणीही प्रेरणा देणे अथवा शिक्षित करणे शक्य नाही. या श्लोकात असे म्हटले आहे की सृष्टीसंबंधी जी कार्ये आहेत ती करता यावीत म्हणून परमेश्वरांनी दुय्यम श्रेणीचे निर्माते जे ब्रह्मदेव त्यांना प्रेरणा दिली. म्हणून अखिल सृष्टीच्या मुळाशी भगवान श्रीकृष्णांची श्रेष्ठ बुद्धिमत्ता आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व सृजनात्मिका प्रकृतीवर देखरेख करतो. प्रकृती सर्व पदार्थांची निर्मिती करते. म्हणून श्री व्यासदेव ब्रह्मदेवांची नव्हे तर परमेश्वराची आराधना करतात. ब्रह्मदेवांना भगवंत त्यांच्या सृष्टीच्या रचनेच्या कार्यात मार्गदर्शन करतात. या श्लोकात अभिज्ञ
आणि स्वराट हे विशिष्ट शब्द महत्त्वाचे आहेत. हे दोन शब्द इतर जीवाहून भगवंतांची विशिष्टता दर्शवितात. इतर कोणताही जीव अभिज्ञ, पूर्णपणे सर्वज्ञ नाही किंवा पूर्णपणे स्वराट स्वतंत्र नाही. ब्रह्मदेवांना देखील सृष्टी निर्माण करतेवेळी भगवंतांचे ध्यान करावे लागते. मग आइन्स्टाईनसारख्या मोठ्या वैज्ञानिकाविषयी काय बोलावे? अशा या वैज्ञानिकांचे मेंदू निश्चितपणे मानवनिर्मित नाहीत. वैज्ञानिकांना असा मेंदू बनविता येणे शक्य नाही. मग जे भगवंतांच्या सत्तेला तुच्छ लेखतात अशा नास्तिकाविषयी काय म्हणावे? परमेश्वरापासून स्वतःला अभिन्न मानणारे मायावादी अथवा निर्विशेषवादी अभिज्ञ किंवा स्वराट नाही. अशा निर्विशेषवादी लोकांना भगवंताशी एकरूप होण्यासाठी ज्ञानप्राप्तीकरिता कठोर तपस्या करावी लागते. अखेर ते कोणत्या ना कोणत्या श्रीमंत अनुयायावर अवलंबून असतात. असा अनुयायी त्यांना मठ मंदिरे बांधण्याकरता पैसा पुरवितो. रावण आणि हिरण्यकश्यपू अशा नास्तिकांना कठोर तपश्चर्या करावी लागली व मगच त्यांना परमेश्वराची सत्ता जुगारून देता आली. शेवटी ते असमर्थ ठरले. जेव्हा भगवान त्यांच्यापुढे निष्ठुर मृत्यूच्या रूपाने समोर आले तेव्हा त्यांना स्वतःचे रक्षण करता आले नाही. हीच गोष्ट आधुनिक नास्तिकांना किंवा निरीश्वरवाद्यांनाही लागू आहे. कारण हे लोकसुद्धा भगवंतांची सत्ता जुगारून देण्याचे धाडस करतात. अशा नास्तिकांना वरीलप्रमाणेच वागणूक मिळते. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. जेव्हा जेव्हा लोक भगवंतांच्या सत्तेची अवज्ञा करतात तेव्हा तेव्हा प्रकृती आणि तिचे नियम त्यांना शिक्षा करतात. भगवद्गीतेच्या यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा धर्माला शिथिलता ग्लानी येते आणि अधर्माचा उद्भव होतो तेव्हा तेव्हा हे अर्जुना मी स्वतः अवतीर्ण होतो. या सुप्रसिद्ध श्लोकात ही गोष्ट प्रमाणित केली आहे. भगवान परिपूर्ण आहेत ही गोष्ट श्रुती मंत्रात प्रस्थापित केलेली आहे. तेथे म्हटले आहे की परमपूर्ण अशा भगवंतांनी प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व प्राणी निर्माण झाले. जीव हे भगवंतांचे अंश आहेत. भगवंत या अमर्याद प्रकृतीत या आध्यात्मिक स्फुल्लिंगाची बीजरूपाने गर्भधारणा करतात आणि मग सृजनात्मक शक्ती कितीतरी आश्चर्यकारक निर्मिती करता गतिशील होतात. एखादा नास्तिक असे म्हणेल की परमेश्वर हे घड्याळजीहून अधिक कोणी नाही, परंतु ते परमश्रेष्ठ आहेत. ते स्त्री आणि पुरुष अशी दुहेरी यंत्रणा निर्माण करतात. स्त्री आणि पुरुष रूपात असणारी ही भिन्न प्रकारची यंत्रे भगवंतांच्या अधिक हस्तक्षेपा वाचून स्वतःसारखीच असंख्य यंत्रे निर्माण करण्याचे काम चालू करतात. ज्या मनुष्याला लक्ष न घालता आपोआप इतर यंत्राची उत्पत्ती करणारा यंत्राचा संच निर्माण करता आला तर परमेश्वराच्या बुद्धिमत्तेजवळ त्याला काहीसे जाता येईल. पण ते शक्य नाही, कारण प्रत्येक यंत्र मनुष्यालाच हाताळावे लागते. कोणीही व्यक्ती भगवंताप्रमाणे निर्मिती करू शकत नाही. परमेश्वराला असमोर्धव असेही संबोधले जाते. याचा अर्थ असा की कोणीही परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ नाही, ज्याची समानता कोणी करू शकत नाही आणि ज्याच्याहून उच्चतर कोणी नाही ते परमसत्य. श्रुतिमंत्रात हे सिद्ध केले आहे की सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी केवळ एकमात्र भगवंतच होते. ते प्रत्येक जीवाचे स्वामी आहेत. भगवंतांनी ब्रह्मदेवांना ज्ञान प्रदान केले. त्या भगवंतांच्या आज्ञा सर्व प्रकारे मानल्या पाहिजे. भौतिक बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्याने भगवंतांना शरण गेले पाहिजे. ही गोष्ट भगवद्गीतेतही प्रमाणित केली आहे. परमेश्वराच्या चरणी शरण न जाणारा मनुष्य संभ्रमित होणार हे निश्चित. बुद्धिमान मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळांना शरण जातो. त्याला समजते की भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण सर्व कारणांचे कारण आहेत. असा बुद्धिमान मनुष्य महात्मा होऊ शकतो. अर्थात असा महात्मा दुर्लभ असतो. परमेश्वर सर्व सृष्ट वस्तूंचे आदिकारण आहेत
हे केवळ महात्माच समजू शकतो. ते परम अर्थात आत्यंतिक सत्य आहेत, कारण सर्व सत्ये त्यांच्या वरच अवलंबून आहेत. ते भ्रमातीत आहेत. काही मायावादी पंडित असा युक्तिवाद करतात की भागवत ही श्री व्यासदेवांची रचना नाही. काही जण असा विचार मांडतात की हा वोपदेव नावाच्या कोण्या एका व्यक्तीने रचलेला ग्रंथ असून ती अर्वाचीन कृती आहे. या निरर्थक युक्तिवादाचे खंडन करण्याकरता श्रीधर स्वामी म्हणतात की अनेक प्राचीन पुराणात भागवताचा उल्लेख आहे. भागवताच्या पहिल्या श्लोकाचा प्रारंभ गायत्री मंत्राने होतो. तसेच भागवतात अनेक उपदेश गायत्री मंत्रांच्या प्रारंभानेच देण्यात आले आहेत. असे मत्स्य पुराणासारख्या प्राचीन पुराणात गायत्री मंत्रांच्या संबंधात उल्लेख आहे. तेथे असाही उल्लेख करण्यात आला आहे की भागवतात वृत्रासुराचा इतिहास आहे आणि जो कोणी पौर्णिमेच्या दिवशी या महान ग्रंथाचे दान करतो त्याचा भागवत धामात प्रवेश होऊन तो सर्वोच्च सिद्धी प्राप्त करतो. अन्य पुराणातही हा ग्रंथ 12 स्कंधांचा असून त्यात 18 सहस्त्र श्लोक असल्याचे म्हटले आहे. पद्मपुराणातही गौतम आणि अंबरीश महाराजांच्या संभाषणात भागवताचा उल्लेख आलेला आहे. तेथे गौतम मुनी राजाला सांगतात की भौतिक बंधनातून मुक्ती हवी असणाऱ्या मनुष्याने नियमितपणे भागवताचे अध्ययन करावे. अशा स्थितीत भागवताच्या प्रामाणिकतेविषयी शंका नाही. गत 500 वर्षात श्रील जीव गोस्वामी, श्रील सनातन गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, वल्लभाचार्य आणि इतरही अनेक प्रसिद्ध प्रकांड पंडित आणि आचार्य यांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या नंतरच्या काळातही भागवतावर श्रमपूर्वक विस्तृत भाष्ये केली आहेत. विचारवान तसेच गंभीर अभ्यासकाने भागवताच्या दिव्य संदेशाची, दिव्य अशी रुची चांगल्या रीतीने अनुभवण्यासाठी अशा भाष्यांचा अभ्यास करणे हितावह आहे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर विशेष रूपाने भौतिक कामोन्मादरहित मूळ व शुद्ध अशा कामविषयक मनोविज्ञानाचे आदी रसाचे विश्लेषण करतात. अखिल भौतिक सृष्टी कामजीवनावर आधारलेली आहे. आधुनिक संस्कृतीत कामजीवन सर्व क्रियाकलापांचे केंद्र आहे. सगळीकडे कामजीवनाचेच प्राधान्य दृष्टीस येते. म्हणून कामजीवन हे असत्य नाही. त्याच्या वास्तवतेची प्रचिती आध्यात्मिक जीवनात अनुभवास येते. भौतिक कामजीवन हे इतर काही नसून मूळ वास्तवतेचे विकृत स्वरूपाचे प्रतिबिंब आहे. मूळ वास्तवता परमसत्यात असल्याने परमसत्य कधीही निर्विशेष अथवा अमूर्त असू शकत नाही. ते निर्विशेष असणे शक्य नाही आणि शुद्ध भोक्तृत्वाने पूर्ण आहे. परिणामी निराकारवादी तत्ववाद्यांनी अप्रत्यक्षपणे तुच्छ कामसंबंधाला उत्तेजन दिलेले आहे, कारण त्यांनी परमसत्याच्या निर्विशेषत्वास अवास्तव महत्त्व दिले आहे. त्यामुळे दिव्य कामाचे वास्तविक स्वरूप काय आहे या ज्ञानाचा अभाव असलेल्या मनुष्याने विकृत अशा भौतिक कामजीवनालाच सर्व काही मानले आहे. खरे तर विकृत अशा भौतिक स्थितीतील कामजीवन आणि दिव्य कामजीवन यात मोठे अंतर आहे. भागवत एका निपक्षपाती वाचकाला क्रमाक्रमाने दिव्यत्वाच्या पूर्ण अशा अतिउच्च स्तरावर उन्नत करेल. त्याला ते काम्यकर्मे, मनोधर्मी, तत्वज्ञान, वेदांत सांगितलेली दैवतांची नैमित्तिक आराधना अशा प्रकारच्या भौतिक कार्यांच्या 3 गुणांना पार करून जाण्याचे सामर्थ्य प्रदान करेल.